आता हा जो काही भाग झाला आपला परिचयाचा, या परिचयाच्या भागानंतर आता पुढं या कादंबरीकडे वळूया. तर यानंतर आपण आता ही जी काही कादंबरी आहे, त्या कादंबरीकडे वळूया. आता कादंबरी अ, ऐकत असताना तुम्हाला सगळ्या गोष्टी माहीत आहे असं मी समजतो किंवा तुम्ही ती कादंबरी वाचली आहे असं मी समजतो. नसली तर तुम्ही नक्की ती वाचा आणि त्यानुसार तुम्ही नोट्स काढा. आता याच्यामध्ये सांगत असताना मी काही उदाहरण देईन तुम्हाला. ते कशा गोष्टी आहेत त्यासुद्धा सांगेन. ज्या मला समजतात त्या. जसं मी तुम्हाला अगोदर पहिल्या लेक्चरमध्ये म्हटलं होतं पहा. म्हणजे जेव्हा आपण हा भाग सुरुवात केला होता, त्यावेळेस म्हटलं होतं की मी एक तुमच्यासारखाच विद्यार्थी आहे. फक्त मला असं जाणवलं की हे जे काही मराठी साहित्य आहे, ते विशेषतः ऑनलाईन किंवा अशा गोष्टीवर उपलब्ध नाही. मग आपलं जे समजतं, आपण जितका अभ्यास केला आहे, ती काय सांगायला हरकत आहे. तशा प्रकारे म्हणजे जे काही येणारे विद्यार्थी आहेत, जे काही आपले मित्र आहेत, त्यांना असं वाटू नये की बाबा हे खूप असं मोठं आहे, अवाढव्य आहे, हे जमत नाही, अशा गोष्टी न होता त्याने डोळसपणानं हे आपल्या मराठी साहित्याकडे बघावं आणि खरं आहे आपलं साहित्य म्हणजे एकदा पाहिलं ना त्याच्यात प्रेमात पडावं अशासारख्या गोष्टी आहेत. तर असू द्या. तर ही जी काही कादंबरी आहे, या कादंबरीची सुरुवात होत असताना बिशू हा आपल्या गावाकडे जात आहे. जात असताना मग त्याच्या आईविषयी आणि बहिणीविषयी त्याला ओढ लागली आहे. त्याच्याविषयी त्याने वर्णन केलं आहे. रेल्वेमधले जे काही लोक आहेत, त्याच्याबद्दल सुद्धा त्यांनी वर्णन केले आहे. काही हिंदी लोकं बोलतात, त्याच्यामध्ये सुद्धा वर्णन केले आहेत आणि या पहिल्याच भागामध्ये म्हणजे पहिल्या सुरुवातीलाच हे सदाशिवरावाची एंट्री होती त्याच्यामध्ये. तो म्हणतो, "चलो सुलतान, घुसो अंदर, भागो." अशा प्रकारची गोष्टी म्हणजे हिंदीची बी झालर आपल्याला या ह्याच्यामध्ये दिसते. सदाशिवरावाचं वर्णन करताना ते खूप साऱ्या गोष्टी सांगतात. म्हणजे कसा हा घामट आहे, बडबडे आहे, गबाळचंद आहे, तर असं हे वर्णन केलं जातं. त्याच्यातले म्हणजे काही राहणारे जे काही लोक आहेत, म्हणजे त्या आघाडीमध्ये असणारे जे काही लोक आहेत, त्या लोकांचं सुद्धा वर्णन केलं आहे त्याच्यामध्ये. म्हणजे याच्यावरून असं समजतं की ते ग्रामीण भागातला हा थोडासा भाग त्यांनी मध्ये घेतला आहे. ग्रामीणता दावली आहे, आजूबाजूचं निसर्गरम्य वातावरण दाखवलं आहे. म्हणजे गाडी असताना त्याच्यामध्ये लोकं कसे बोलतात किंवा कसं आहे स्वाभाविकपणा काय आहे, या गोष्टीसुद्धा त्यांनी आल्या आहेत. त्यानंतर घरी गेल्यानंतर तिथं त्यांना भावे भेटतात. तो पहिला क्वेश्चन म्हणजे त्याला भावेने त्यांनी पाहिलं की त्याला म्हणतात, "कधी आलास रे?" आता हा "कधी आलास रे?" हा जो काही हे वाक्य आहे, तुम्ही गावाकडे बी ऐकलेत पहा. तर ह्याच्यावरून आपली एक सहज भावना दिसते. म्हणजे लिहिताना असं काही म्हणजे प्रमाण असायला पाहिजे असं नाही. "कधी आलास रे?" हा जो काही ही जी काही ओळ आहे, ती आपल्या ग्रामीण भागातली किंवा शहरी भागातली सहज आपण म्हणतो. ती सहज भावना आणि सहजता आपल्या या कादंबरीमध्ये दिसते. तर इथे भावेची एंट्री होते असं आपल्याला म्हणता येतं. तर तो गावाकडे गेल्यानंतर त्या गावामध्ये असणाऱ्या गल्लीबोळाचे वर्णन एक यथार्थपणे त्यांनी केलं आहे, की तुम्ही पहा त्याच्यामध्ये तुम्ही आता वेळ मी सांगत नाही जास्त कारण खूप मोठा वेळ होतो. कारण तुम्हाला ही कादंबरी सांगायची म्हटलं ना, खूप वेळ बी घेता येते. 3, 4, 5, 6, 7, 8 घंटे किती बी सांगता येतं. परंतु आपल्याला कमीत कमी शब्दामध्ये जास्त परीक्षेच्या दृष्टीने पाहायचं आहे. तर त्याच्यामध्ये ग्रामीण भागाचे वर्णनसुद्धा आपल्याला दिसेल. त्यानंतर बिशू गेल्यानंतर पहिला सुरू तो सगळ्या आपल्या घरामध्ये त्याच्या बहिणीला हे तिकडं बघत असतो. तर बिशू हा शब्द आपल्या त्याची बहिणीची एंट्री होते बिशू या शब्दानं. बिशू हा जो काही वर्ड्स आहे तो खूप लाडिवाळपणे तिथं आला आहे आणि तिथे लाडिवाळपणाबरोबरच एक सरप्रायझिंग अशी गोष्ट आपल्याला तिथे दिसते आणि मग त्या सुमोबद्दल त्याने वर्णन कसं केले हे म्हणजे अगोदर त्याची बहीण मोठी आहे परंतु गरीब परिस्थितीमुळे कशी झाली आहे धांदरट झाली आहे घाबरणारी दिसते ती कधी कधी ओशाळवाणी आहे अशा प्रकारचं वर्णन पुन्हा त्यांनी केले आहे. पुन्हा बरीच बरीच आहे असा जो काही शब्द येतो मध्ये त्याच्यामध्ये ती रमाबाईची एंट्री त्याच्यामध्ये आपल्याला दिसते. आता ह्या रमाबाईविषयी सांगत असताना तिचं पहिलं सूर्यजेवण म्हणजे रमाबाई कोण आहे तर बिशूची आई. तर तिचे पहिलं सुजेवण आणि त्याच्यानंतर वडील म्हणजे तिचा नवरा वारल्यानंतरचं ते जीवन याच्यामुळे खूप मोठा फरक येतो. गरिबी येते किंवा त्यांना घरी खायला अन्न नसतं. तर ती एक हे धाकधूक किंवा एक विचार ते सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये लावल्या आहेत. एक आगतिका हे आपण हा शब्द बरोबर येतो तिथं अगतिका त्याच्यामध्ये दावली आहे आणि पुरा हा जो काही विश्व आहे घरी गेल्यानंतर घरची परिस्थिती पाहतो. मग आता घरी गेल्यानंतर त्याला एकीकडे काय दिसतं की घरी काहीच खायला नाही आणि दुसरीकडे तो नोकरी शोधायची असतो आणि या शोधत असताना मग खूप गोष्टी अशी त्याची घालमेल होते किंवा त्याला राग येतो. पुन्हा आईच्या बोलण्यावर जे काही भावना असते बहिणीच्या बोलण्यावर जी काही भावना असते त्याच्याबद्दल त्याला मनस्ताप होतो. तर त्या मनस्ताप स्थितीचं वर्णन आपल्याला याच्यामध्ये खूप यथार्थपणे दिसतं आणि ते तुम्ही पाहिलंच असेलच.
त्यानंतर अशा कारणामुळे मनस्ताप आल्यामुळं त्याला राग येतात. विशेषतः जेव्हा तो भावेच्या घरी जातो. भावेच्या घरी गेल्यास खूप साऱ्या गोष्टी त्याला आपला ऐकायला भेटतात आणि घरी असताना सुद्धा जेव्हा आई त्याला त्याच्या भावाविषयी विचारते, तर तो म्हणतो की तो साप विसरला असेल. अशा प्रकारचा एक भावावर राग म्हणा किंवा कारण घरी कुणी नसताना आता विश्व हा लहान आहे आणि त्याचा मोठा भाऊ दुसरीकडे गेला आहे आणि तो घरी पैसे बी पाठवत नाही. मग त्याचं काहीतरी असं करतो याचं कारण काय आहे? तो तर विसरला असेल, असं एक भावना त्याला वाटते आणि एक नकळत राग आपल्याला तिथे दिसून येतो. तर त्याचं जे काही मनाबद्दल सांगितलं आहे, म्हणजे घरी गेल्यानंतर काय होतं त्याच्या मनात, तर असं म्हटलं जातं की विहिरीतल्या खोल पाण्यासारखं प्रत्येकाचं मन शेवटी अगदी वेगळंच असतं. का? म्हणजे कुणीच जाणूच शकत नाही की किंवा आपण त्याला न्याय देऊ शकत नाही, अशा प्रकारचं ते वाटतं. त्याचं हे पूर्णपणे उदाहरण मी तुमच्यासमोर ठेवलं आहे, ते तुम्ही नक्की पहा. म्हणजे दुसऱ्याच्या मनाचा विचार त्याला येतो की यांचं काही जीवन आहे, हे जे काही जगत आहात, ते जगत असताना मग आपण त्यांना जाणू शकत नाही का? त्याने जे जगत आहे त्यांना जाणू शकत नाही का? मग त्यांच्यावर आपण न्याय करू शकत नाही का? छे! असं वाटतं त्याला. हे दुसऱ्याच्या मनाचा विचार हा लेखकाने त्या कोमल भावनेमध्ये असणारी जी वृत्ती आहे ती दावून दिली आहे किंवा त्याची भावना सांगून दिली आहे याच्यामध्ये. त्यानंतर आईची आता तिने सगळ्या गोष्टी पाहिल्यामुळे तिच्या भावना अगोदरच दुखावल्या आहेत. परंतु वामनराव म्हणजे मुलीच्या लग्नाविषयी मध्ये-मध्ये येत असतो. तर त्याच्यामुळं आणि हे गोष्टी पेशूला माहीत नसतात. त्याच्यामुळं आईचा साहजिकच गोष्टी अशा दिसतात की तिच्या नाराजगी दिसते किंवा मनस्ताप दिसतो, अगतिका दिसते त्याच्यामध्ये. तर हा भाग त्याच्यामध्ये येतो आणि हे सगळ्या गोष्टी पाहिल्यानंतर, घरातलं सगळं वातावरण पाहिल्यानंतर तो काय म्हणतो, घरी आता फिकर करायची गरज नाही. आता मी मोठा झालो ना, अशा प्रकारच्या गोष्टी तो म्हणतो. त्यानंतर नोकरीच्या शोधासाठी तो फिरतो. नोकरीच्या शोधात गेल्यानंतर त्याला सगळ्या गोष्टी पाहायला भेटतात. भावेचं व्यावहारिक तत्त्वज्ञान सुद्धा त्यांना पाहायला भेटतं. म्हणजे अन्यायाचा प्रतिकार केलाच पाहिजे आणि त्याच्यासाठी तोंड दिलंच पाहिजे. या समाजाच्या गोष्टी त्याला पाहायला भेटतात. पहा लेखक कसे सांगण्याचा प्रयत्न करतात. आता भावे भेटल्यानंतर भावे हे एक साधे शिक्षक आहेत आणि मग त्या शिक्षकाची भावना कशी आहे, त्याची विचार प्रणाली कोणती आहे, ते स्वतः भाऊ म्हणतात की मी एक मोठा असा काही नाही, पण मी ह्याच्यामध्ये जे जगतो आहे ते खूप अशा प्रकारचं आहे, अशा गोष्टी आहे, असं ते म्हणत असतात. म्हणजे त्या व्यक्तीची जे काही भावना आहे ती सांगितली आहे आणि तो व्यक्ती दुसऱ्या व्यक्तीवर कसा प्रभाव करतो ते सुद्धा सांगितले आहे. नकळत आहे त्या गोष्टी. म्हणजे अन्याय झाल्यावर अन्यायाचा प्रतिकार केलाच पाहिजे किंवा त्याचा झालाच पाहिजे, अशा वृत्ती भावीच्या व्यावहारिक तत्त्वज्ञानामध्ये आपल्याला दिसते. तर या जे काही छोट्या गोष्टी आहेत त्या मनावर परिणाम करतात आणि ते कशाप्रकारे करतात, तर त्याच्या पुढे थोडं दावलंय त्यांनी. कसं बिशू लगेच विचार करू लागतो की असं कसं गोष्टी आहेत, हे असं कसं बोलतात. तर अशा लगेच त्याची वृत्ती त्यांनी तिथं दावलेली आहे. जसं एक म्हटलं जातं की भावे म्हणतो की जखमा साऱ्यांना दिसतात, पण वन कुणाला दिसतंय? हे उदाहरण देऊन तुम्ही ते स्पष्टीकरण देऊ शकता की अशा प्रकारची ही भावेची वृत्ती आहे. एक व्यक्ती कसा दुसऱ्या व्यक्तीवर प्रभाव पाडू शकतो, ह्या गोष्टी आहेत. जखमा साऱ्यांना दिसतात, पण वन कुणाला दिसतंय? त्यानंतर तो जो काही आपला भिशू आहे, भिशू हा नोकरीला गेल्यानंतर किंवा इतर गोष्टी करत असतात, त्याला खूप सारे अनुभव येतात. विशेषतः भावेपाशी तो एकदा नोकरीसाठी गेला असतो पहिल्या सुरू. मग त्याच्यावेळी भावे शांतच असतात, तेच त्यांचं काम करत असतात. मग याला वाटतं की माझा टाईमपास होत आहे. म्हणजे उगाच बसलाव इथं, नाही यांचा काय इतका वेळ घेता येत माझ्याकडून असं वाटतं. मग शेवटी मग ते बोलतो भावे. तर मग तसं केल्यानंतर त्याला नकळत राग येतो की तुमच्या मताचा मी जरूर विचार करेन. तर ही एक जी काही बालमन वृत्ती आहे, म्हणजे काहीतरी करून दावायचे. मग हे माझा का टाईमपास करतात? अशा प्रकारच्या गोष्टी का करतात? तर त्यांनी म्हणतात लगेच ते पटलं नाही की तो लगेच म्हणतो तुमच्या मताचा मी जरूर विचार करेन. तर ही एक वृत्ती तिथे म्हणजे लेखकाचं जे काही लेखन आहे ते खूप असं एक उच्चतम पातळीला गेलं आहे असं आपल्याला म्हणता येतं. त्यानंतर ते जे काही भावाचं पत्र आहे, आता त्या भावेच्या घरी आता भाऊ हा वेगळा आहे आणि भावे हा वेगळा आहे बरं का. भाऊ म्हणजे त्या ह्याचा भाऊ, का आपल्या भिशूचा भाऊ आहे आणि जो काही भावे आहे हा त्याच्या गावामध्ये राहणार आहे. हा इथं तुम्ही नाही कन्फ्यूज करून घेताल भाऊ आणि भावे. तर त्या भावे आणि जो काही भिशूचा भाऊ आहे ते दोघं जण मित्र असतात आणि भावेला त्याचं पत्र आलं असतं आणि त्या पत्रामध्ये त्या भिशूच्या भावाने सगळ्या गोष्टी लिहिल्या असतात की त्याला एक मुलगी पसंत आहे, अशा गोष्टी लिहिल्या असतात. मग त्याला तिथं खूप राग येतो कुणाला, भिशूला, की घरची परिस्थिती इतकी खराब आहे, इतक्या गोष्टी ह्याला काहीच माहीत नाही आणि हा स्वतः सुद्धा आपल्या गोष्टी सांगत आहे. म्हणजे किती स्वार्थी आहे. त्याच्यामुळे ते
जे पत्र आहे ते फाडून टाकतो तो. आणि तो खूप म्हणजे तिथं रागवलेली वृत्ती त्याने तिथं दावली आहे. तर हा प्रकार इथं आपल्याला पाहायला भेटतो. त्यानंतर ते जेव्हा ही पाहायला जातात नोकरी पाहायला प्राण विश्वरूपांच्या त्या ऑफिसमध्ये जायला पाहायला भेटतात. तर तिथे त्यांची एंट्री कशी दावली आहे, की "भावे आहात तर? हां, कसं काय आलं?" तर असं नाही का, जसं आपण एखाद्या ऑफिसमध्ये गेलात, तर एखाद्या ऑफिसमध्ये गेलं तर कोणी म्हणते, "अरे तुम्ही आहात का? या ना, बसा." अशा प्रकारच्या गोष्टी तिथं बी विश्वरूपाची तिथे एंट्री होते. "भावे आहात? हां, कसं काय? या." अशा प्रकारच्या गोष्टी. तर त्या दोघांचं बोलणं चालू असतं. म्हणजे प्राण विश्वरूपाने ते भावेचं बोलणं चालू असतं आणि भावे नुसतं मुंडी हलवत असतो. "हं, हं, खूप छान, खूप छान." अशा गोष्टी. "ठीक आहे, ठीक आहे." असे आणि तो हसत दाद देत असतो. मग ह्या आपल्या विशूला वाटतं, आता तुम्ही पहा ना, हे दोघं बोलत आहात आणि तुम्हाला वाटतं, की हे जे बोलतंय ना, ह्याला काही कळत नाही किंवा समजत नाही अशा प्रकारे. तर मग त्याला असं वाटतं, की ही प्रौढ माणसं देखील इतकी मूर्ख असू शकतात का? ही एवढी मोठी माणसं आहेत आणि इतकी मूर्ख असू शकतात का? असं त्याला वाटतं. म्हणजे तो सगळ्या गोष्टी डोळसपणे पाहत असताना त्याच्यामध्ये त्याच्या मनात आलेली जी काही भावना आहे, तिथे ती व्यक्त झाली आहे, की प्रौढ माणसं सुद्धा इतके मूर्ख असू शकतात. तर हा एक भाग त्याच्यामध्ये येतो. त्यानंतर कविराजची तिथे एंट्री होते. "क्या गप हाक रहे हो जवाब?" म्हणजे काय तुम्ही बडबड करत आहात असं ते कविराज म्हणतो तिथे येऊन. तिथं कविराजची एंट्री दावली आहे. कविराज आणि डॉक्टरविषयी जो काही स्वभाव आहे, त्याचं बी त्यांनी वर्णन तिथं इथं आपले लेखक करतात. त्याच्यावरून आपल्याला समजतं, की त्यांची वर्णन करण्याची जी काही व्यक्ती-व्यक्तीमधला जे काही भाग आहे, ते किती यथार्थपणे आहे किंवा किती एक सुदृढ आहे असं आपल्याला तिथं दिसतं. पुन्हा तिथं डॉक्टरची बी एंट्री होते. त्याचं पहिलं वाक्य आहे, "कुल 150 है." म्हणजे त्या शाळेमध्ये किती आहे? तर "कुल 150 हो गए." असं डॉक्टर म्हणतो. तर पुढे गेल्यानंतर जो काही प्राण विश्वरूप आहे आणि भावेमध्ये थोडीफार बोलणी होते आणि तिथं बोलणी झाल्यानंतर काही गोष्टी अशा होतात, की अ, ज्या काही चुकीच्या आहेत. म्हणजे आता त्या विशूला पुस्तक आवडत नाहीत किंवा अशा गोष्टी नाहीत, तर तो खूप तुमचा फॅन आहे, अशा प्रकारे गोष्टी सांगतो. मग त्या बिशूला पुन्हा खूप राग येतो त्या गोष्टीचा, की चुकीचं कशाला सांगायचं, खोटं कशाला सांगायचं, का बोलायचं असं? त्याच्यामुळं तो पुढे गेल्यानंतर भावेसंग बोलत असताना जेव्हा तो भिशू त्याच्या भावना प्रकट करतो, की तुम्ही असं का बोललात, चुकीच्या का बोललात? तिथं तो काय म्हणतो, की मुंगी होऊन साखर खावी. तर ही काही तत्त्वज्ञान आहे किंवा व्यावहारिक ज्ञान आहे, हे आपल्याला इथं दिसतं. किंवा जे ग्रामीण भागातील लोक काय म्हणतात, तुम्ही कधी जा आता सुद्धा तुम्ही सुद्धा ग्रामीण भागामध्ये काय म्हणतात, भांडणं करायची गरज नाही किंवा मारामारी करायची गरज नाही. आपलं जे काम आहे ना, ते गोडीने व्हायला पाहिजे. काय काय गोडीने पर्वत उचलत असतो, असं म्हटलं जातं. तर ह्या गोष्टीसुद्धा आपल्याला इथं दिसतात. म्हणजे गावातलं जे काही ग्रामीणता आहे, त्यांची जी काही विचारप्रणाली आहे, ती भावेच्या मार्फत आपल्याला दिसते, की मुंगी होऊन साखर खावी. अ, मग पुढे गेल्यानंतर काही गोष्टी अशा बी त्याला सापडतात, की ह्या ज्या काही गोष्टी आहेत, म्हणजे अनैतिक असतील किंवा वाईट असतील किंवा अ, ज्या गोष्टी चुकीच्या आहेत, त्या करायला लागत असतील, तर तो काय म्हणतो, की अशा गोष्टीमुळे माझा मीच राहणार नाही. म्हणजे ज्या काही माझ्या कल्पना आहेत, ज्या काही माझी वृत्ती आहे, मला जगण्याचं ज्या प्रकारे जगायचं आहे, त्या गोष्टी नाही झाल्यात माझा मीच राहणार नाही. माझं अस्तित्वच राहणार नाही. असा हे स्वतःविषयी म्हणजे आता बालमन किंवा त्याचे जे काही वय आहे, वयात आल्यानंतर कशा प्रकारच्या भावना आहेत, हे इथं प्रकट होतात. जसं आपण म्हटलं, की ह्या कादंबरीचा विकास होत गेला आहे. तर विकास कुठल्या भावनेने तर अशाच प्रकारे तो काय म्हणतो, ही जी काही समाज आहे, समाज असा आहे, ठीक आहे. परंतु अशा समाजामुळे आपण बी तसं करणं, याच्यामुळे काय होईल, तर माझा मीच राहणार नाही. तर हे सगळे उदाहरण आहेत बरं का, तुम्ही घ्या ते लिहून. त्यानंतर खूप मग तो तिथं आपल्या वाक्याद्वारे किंवा आपल्या बोलणीद्वारे सुद्धा काही गोष्टी असं म्हणू लागतो, जसं की "ठेविले अनंते तैसेचे राहावे." असा एक आपल्या संताची ओळ आहे ना, तर ते सुद्धा तो म्हणतो, की असं कसं शक्य आहे? "ठेविले अनंते तसे ऐसेचे राहावे." ह्याच्यात आपण बदल करू शकत नव्हतो का? पुढे जाऊ शकत नव्हतो का? प्रतिकार करू शकत नव्हतो का? प्रतिकार करता येतो, पुढे जाता येतं. मग असं का करायचं? तर ही एक वृत्ती आपल्याला त्याच्यामध्ये दिसते, की एक स्वच्छंदपणा आहे, स्वतंत्रपणा आहे, पुढे जाण्याची वृत्ती आहे. ह्या सगळ्या गोष्टी म्हणजे समाजाचा जे काही भावना आहेत, सुख-दुःख आहेत, त्याच्यामध्ये सुद्धा वाट काढता येते. ही एक मनामध्ये कसं आहे, एका माणसामध्ये कशा गोष्टी येतात, विशेषतः ह्या विषयामध्ये, त्या सगळ्या दावल्या आहेत आपल्याला त्याच्यामध्ये. त्यानंतर काही प्रमाणात तिथं आपल्याला विनोद सुद्धा दिसतो काही ह्याच्यामध्ये, या आपल्या कादंबरीमध्ये.
परंतु त्या विनोदमध्ये सुद्धा प्रयत्नवाद आहे. जसं की दोनों को एक साथ करूंगा. म्हणजे जेव्हा तो काय जातं, हा जो काही विश्व आहे ह्याला जातो, म्हणजे नोकरी शोधण्यासाठी घेतो आणि जिथे गेल्यानंतर त्या नोकरी गेल्यानंतर त्याला क्वेश्चन विचारले जातात. आप कितने साल के हो? 17 साल का हूँ. त्यानंतर आप क्या करोगे? तो पढूंगा और पढ़ाऊंगा भी. आता हे जे काही आहे त्याच्यामध्ये तुम्हाला थोडंसं विनोद दिसतो त्याच्यामध्ये. आता हा विनोद आहे, परंतु त्याच्यामध्ये प्रयत्नवाद सुद्धा आहे, प्रयत्न सुद्धा दिसतो. तर ही एक महत्त्वाची बाब आपल्याला विनोदामध्ये बी अशा गोष्टी पाहायला भेटतात. तर म्हणजे मैं पढूंगा और पढ़ाऊंगा भी. एक 17 वर्षाचा मुलगा आहे, तो काय म्हणतो, मैं पढूंगा और पढ़ाऊंगा भी. तर ही एक वृत्ती आपल्या या ह्याच्यामध्ये दिसते. स्वतंत्रपणा त्याच्यामध्ये दिसतो. तर पुढे गेल्यानंतर स्वातंत्र्याचं जे काही वार होतं त्या काळामध्ये त्या गोष्टी त्यांनी लावण्याचा प्रयत्न याच्यामध्ये केला आहे आणि निशिकांत हा तिथं आपल्याला भेटतो. तर घरी गेल्यानंतर त्याला असं वाटतं की खिडकीमध्ये कोणीतरी आहे. तिथे जाऊन पाहतो, तर हा तर कुठेतरी पाहिला आहे. त्याला वाटतं की हा तर कुठं पाहिला आहे. मग निशिकांत त्याच्याकडे पाहतो आणि तो म्हणतो, माझं नाव निशिकांत आहे. हा तिथं ती पहिली एंट्री त्या निशिकांतची आहे. मी एंट्रीबद्दल उदाहरण दिले की माझं नाव निशिकांत, हा निशिकांत म्हणतो. तर त्या निशिकांतबद्दल जर थोडंसं सांगितलं आहे, तो अ, बड्या घरचा आहे किंवा तो श्रीमंत आहे. तर या निशिकांतविषयी सगळ्या माहिती सांगितल्या आहेत. मग आता तिथं थोडं त्याला कन्फ्यूज होतं. म्हणजे हा जो काही आहे, तो काय करतो? मी काय करत आहे? स्वातंत्र्यासाठी तो झगडतो आहे. तर या गोष्टी आपल्याला तिथं दिसतात. म्हणजे त्या दोघांमध्ये जी काही बोलणी होते, त्या बोलणी होत असताना त्याचं मन भरून येतं. तो लगेच म्हणतो, तुम्ही निशिकांत, तुम्ही माझे गुरु आहात." एकीकडे त्याला राग येतो निशिकांतचा, की तो आपल्या बहिणीवर डोळे पाहत आहे, डोळे ठोकावून पाहत आहे. किंवा तो असं तो असं सुद्धा म्हणतो, की "दूर राहा सुमनपासून, ती गरिबाची अब्रूदार पोर आहे." इकडे तो कसा आहे, आपल्या घरची बी भावना व्यक्त करतो आणि दुसरीकडे त्या निशिकांतची मदत सुद्धा करतो. आणि मग त्या व्यक्तीमधली, त्या विशूमधली जी काही भावना आहे, ती दावण्याचा प्रयत्न आहे. म्हणजे त्याला काय वाटतं, हे जे काही जग आहे किंवा हे जे काही गोष्टी आहेत, त्या गोष्टीमध्ये मी कुठं आहे? हा एक तीव्रती म्हणजे कुचंबीपणा म्हणा की किंवा त्याचा आपण पहिले सर्व आपलं की मनस्ताप म्हणा किंवा काही गोष्टी त्याच्या मनामध्ये अशा आपल्याला दिसतात. तर म्हणजे निशिकांतमधलं जे काही बोलण्याची वृत्ती आहे, त्याचं जे काही स्वातंत्र्याचं भान आहे, तो असं म्हणतो की "पहा, मी किती स्वातंत्र्यासाठी तयार आहे, मी लढायला तयार आहे." मग तो हातसुद्धा आपटून घेतो. तर तिथे दाबण्याचा प्रयत्न केला आहे. तो म्हणतो की गांधीजीने चले जाओ चा हुकूम दिला आहे, तर अशा प्रकारे आता देश स्वतंत्रच होईल. या भावनेनं, या दृष्टीनं त्याचं मन एकीकडे वळतं आणि दुसरीकडे त्याची ही घरची परिस्थिती आहे. तर याच्यामध्ये जी काही दुविधा निर्माण होते, तर ते सुद्धा दावण्याचा यथार्थपणे प्रयत्न आपले या लेखक करतात. आता तुम्हाला जसं समजतं तसं तुम्ही बी इंटरप्रेट करा त्या गोष्टीविषयी. म्हणजे जास्त कधी तुम्हाला लिहिता येईल. तुम्ही जितकं इंटरप्रेट कराल ह्या कादंबरीला, तितकं तुम्हाला ते खूप फायदेशीर आणि महत्त्वाचं ठरेल आणि तसं तुम्ही करायला हवं. हे उदाहरणासहित. उदाहरण दिलं ना, तुम्हाला पुन्हा वाचायची गरजच लागणार नाही ह्या कादंबरीविषयी. तर पुन्हा पुढे गेल्यानंतर ह्या कादंबरीमध्ये जसं-जसं तुम्ही पुढे जाल, तसं तुम्हाला ते सदाशिवराव भेटतात. तर सदाशिवराव तर वेगळ्याच गोष्टी सांगतात त्यांना. सुखाचा जर मार्ग पाहायचा असेल, तर या चाकोरीबाहेर पडलं पाहिजे, बाहेर पडा, अशा गोष्टी तो करतो. मग तो सांगत असताना हे जे काही दुःख आहे, तो प्रतिपादन करतो सगळ्या गोष्टी, की हे जे काही हे जे काही जग आहे, एक साचा आहे, त्याच्यात दुःख भरलं आहे, त्याच्या बाहेर पडलं पाहिजे. तर तो तिथं कन्फ्यूज होतो हा भिक्षू. त्याला मला वाटतं, की हा काय माणूस सांगत आहे? नेमकं याला काय सांगायचंय? हा जो काही सध्या करतो, त्याला काही अनुषंगानं आहे का? ह्या सगळ्या गोष्टीचा आढावा आपला तिथे भेटतो. त्यानंतर मधूचं जीवन सुद्धा सांगितलं आहे. आता या मधूच्या जीवनापासून मधू कोण आहे? हा आपला भिक्षूचा भाऊ आहे. मधू कोण आहे? भिक्षूचा भाऊ आहे. आता मधूच्या जीवनापासून आता थोडं स्वातंत्र्याचं जो काही भान आहे, या कादंबरीमध्ये यायला लागतं. म्हणजे जी काही स्वतंत्रवादी वृत्ती आहे, आपण म्हटलं ना, ही कादंबरी त्या काळातली असल्यामुळं किंवा त्यांनी लिहिली आहे. तर त्याच्यामध्ये जे काही स्वातंत्र्याचं भान आहे किंवा स्वातंत्र्य वृत्ती आहे, जे काही क्रांतिकारी लोक कशाप्रकारे क्रांती करत होते किंवा देशासाठी झोकून देत होते, तर त्या सगळ्या गोष्टी इथून पुढे येतात आता या मधूच्या प्रसंगानुसार. मग मधूबद्दल सांगितलं जातं, की तो अशा प्रकारे काम करतो आहे. मग त्याची एंट्री होत असताना खूप साऱ्या गोष्टी तिथं दाखवल्या बी आहेत त्यांनी. पण पुढे गेल्यानंतर पुन्हा आपल्याला हे भावे आहे, भावेचा भकासपणा सांगितला आहे, त्याच्यामध्ये रीतीपणा आला आहे. त्या भावेला इतकं सुद्धा वाटतं, की ही जी काही गोष्ट आहे, माझ्या मनात भकासपणा आला आहे किंवा हा वेगळंच कशी भास होत आहे, कसं तरीच होतं हे.
हा जो काही शब्द आहे ना, तर तो कशामुळे आहे, तर तो एक मनाचा खेळ आहे, असं ते भावेला वाटतं. आणि मग सगळ्या गोष्टी आपल्याला तिथं पाहायला भेटतात भावेबद्दल. मग भावे काय-काय करतात नेमकं, मग ते सगळं स्वतःला सावरण्याचा प्रयत्न करतात. तो मनाची घालमेल आहे ती कमी करण्याचा प्रयत्न करतात. तर तिथे एक स्वतः आपल्या जीवनाकडे पाहण्याची वृत्ती तिथे दावली आहे त्याने. म्हणजे तो सुद्धा त्याला ताप आलेली असते भावेला, तरी तो म्हणतो, ठीक आहे, मी ठीक आहे. हे उगाच नुसतीच आहे, वरून-वरूनच वाटत आहे." तर त्याला वाटतं की ही सगळ्या गोष्टी मनाची घालमेल आहे. तर तो भाग इथे आपला दावला आहे. तर इथं लेखकाची लेखन पद्धती आपल्याला पाहिजे आहे. दुसरं काही नाही पाहायचं. त्याच्यामधला जे काही भाग आहे, जो आपल्या लिहिण्याचा तो पाहायचा आहे. त्यानंतर जेव्हा सुमन अ, स्वतः ते हे स्वतःला आग लावून घेते, त्यावेळेस काही भाग त्याच्यामध्ये येतो. कारण जे सुमन आहे, सुमनबद्दल थोडंफार सांगितलं जातं, की निशिकांतबद्दल त्याच्याविषयी एक आपुलकी वाटते, तिला जिव्हाळा वाटतो. तर त्या सुद्धा गोष्टी त्यांनी थोड्याफार सांगितल्या आहेत. आणि सुमन अ, हे तिचं धांदरटपणा म्हणा किंवा काही गोष्टीमुळं आता सुमनबद्दल सांगायचं म्हटलं तर असं म्हटलं जातं, की सुमननं स्वतःला जाळून का घेतलं? म्हणजे स्वतःवर ती उडवली का? तर तिचा धांदरटपणा, तिची वृत्ती, तिला कळलंच नाही, अशा गोष्टी तिथं सांगितल्या जातात. विशेषतः म्हणजे ती डुबून गेली आहे एका दुसऱ्या विचारप्रणालीकडे किंवा म्हणजे एक आकर्षितपणाकडे, प्रेमाची गोष्ट म्हणा. हां, हा भाग महत्त्वाचा येतो. कारण तो निशिकांत भेटल्यानंतर तिच्यापासून तिचं जे काही वर्तन आहे ते बदललेलं असतं. तर तिथं विशेष सांगायचं म्हणजे काय, की जो काही भिशू आणि मधू आहे, या दोघांची वृत्ती सांगितली आहे. आणि छोटा भाऊ मोठ्या भावाला कसं सावरतो हे सांगितलंय तिथं. महत्त्वाचं म्हणजे भिशूबद्दल ही कादंबरी आहे ना, मग भिशू समाजातील जे काही गोष्टी आहेत, म्हणजे त्याच्या जीवनात ज्या काही घडत आहे, त्या गोष्टीला कसं सावरतो स्वतः, कशाप्रकारे त्याला त्या संघर्षाला किंवा त्या येणाऱ्या दुःखाला तो पेलतो, ह्या गोष्टी त्यांनी स्वतः सांगितल्या. आता भावाला माहीत नसतं त्या सुमनला अशा प्रकारे झालं आहे. तो त्याला हुडकून आणतो भिशू आणि मग नेऊन सोडतो. तिथे गेल्यानंतर त्याला त्या मधूला थरथरी येते किंवा त्याला बघू वाटत नाही. त्यावेळेस स्वतः धीर देतो तो. म्हणजे लहान भाऊ ह्या सगळ्या गोष्टी करत आहात. त्या भिशूची एक मनाची किती प्रगल्भता आहे. संघर्षाला तोंड देण्याची किती चांगली वृत्ती आहे. तर या सगळ्या गोष्टी त्यांनी तिथं सांगितल्या आहेत. त्यानंतर जगदीशच्या रूपातून जी काही स्वातंत्र्याची वृत्ती आहे, त्यांना काय-काय करायचं आहे, या सगळ्या क्रांतिकारी लोकांविषयी तिथं माहिती सांगितली आहे. मग सुमनचं जे काही लग्न आहे, त्याच्याविषयी बी थोडंफार तिथे येतं, की मग तिचं लग्न आहे ते मोठ्या एका म्हणजे वयोवृद्ध व्यक्तीशी होतं. मग ते सांगत असताना त्याला वाटतं, की मी अजून तयार आहे ना, मी अजून जिवंत आहे, मी करू शकतो तिचं लग्न किंवा इतर गोष्टी. त्याच्या मनाची एक चौकसपणा घेतला आहे, की याच्याबद्दल मी करणारच नाही किंवा या वयोवृद्ध व्यक्तीविषयी मी करणारच नाही, असं तो म्हणतो. तर तो करत असताना म्हणजे तिथं त्याला ते जे काही तुम्हाला उदाहरण समोर दिसतंय, की सुमनचं लग्न, "गप्प बस रे, हसू नकोस वेडपटासारखा." म्हणजे तो काय वामनराव आहे. तो ती एक मागणी घेऊन येतो त्या माणसासाठी, लग्नासाठी. त्यावेळेस त्याला असं म्हणण्याचं आहे. म्हणजे या सगळ्या गोष्टी सांगत असताना विशेष मी परत-परत तेच सांगतो आहे, की बिशूचं मन, तो कसं झेलतो या सामाजिक परिस्थितीला, कसं सहन करतो, पुन्हा स्वतः तो कशी ॲक्शन घेतो, ह्या सगळ्या गोष्टी तिकडे पाहण्याचा प्रयत्न आहे. पुन्हा जो काही सदाशिवराव आहे, त्याच्याकडे पाहिल्यानंतर वाटतं, की नेमका आनंद कशात आहे? कशाला म्हणावं नेमका आनंद? म्हणजे मूळचा भाग आता जो काही सदाशिवराव आहे, तो सगळ्या म्हणजे काय म्हणतो त्याला हेराफेरीचं काम करत असतो. म्हणजे असं म्हणा, की आपण काय म्हणतो त्याला एजंट असतो तो आणि जे काही क्रांतिकारी आहे त्याला पकडून देण्याचं काम त्याचं असतं आणि तो खूप खुश असतो. आणि तो खुश असताना मग आपल्या देशामध्ये एक स्वातंत्र्याचं वातावरण चालू आहे आणि हा दुसरीकडून मदत करतो दुसऱ्या लोकायला. तर मग या लोकांचा आनंदाचं मूळ कुठं आहे? त्याच्यासंग जो कुत्रा आहे, त्याच्यासंग तो खुश असतो. म्हणजे खूप आनंदी असतो तो सदाशिवराव. तसं दावण्याचा प्रयत्न आहे त्याच्यामध्ये. तर हा एक आनंदीपणा यांच्यात येतो कुठून? अशी बी त्याला वृत्ती वाटते. म्हणजे आनंद शोधत असताना त्या लोकाकडे पाहतो म्हणजे सदाशिवरावकडे आणि त्याच्या कुत्र्याकडे. तर ह्याला वाटतं की हे कसं कसं आनंद नेमकं कशात आहे? कारण तिथं त्याने सांगत असताना तो सदाशिवराव आहे तो कुत्र्यासंग खेळत आहे. ते दोघं आकाशाकडे पाहत आहे. ते म्हणजे आनंदी वातावरण आहे. तर तो म्हणतो की नेमका आनंद आहे कशामध्ये? तर हा भाग आपला तिथं पाहायला भेटतो. त्याला प्रश्न पडतात या गोष्टीचे. तर आता थोडंच राहिलंय. त्यानंतर पुढे गेल्यानंतर आपल्याला खूप साऱ्या गोष्टी तो सदाशिवराव आपल्या भिशूला सांगत असतो आणि भिशूला सांगत असताना तो जसं म्हणतो की एक चाकोरी आहे, दुःख आहे,
त्याच्यात बाहेर पडलं पाहिजे, अशा गोष्टी सांगत असताना हे पुढं असं म्हणतो की ह्याच्यात तुम्ही बाहेर पडूच शकत नाही, हे दुःख आहे ना ह्याच्या बाहेर तुम्ही जाऊ शकत नाही, अशा प्रकारे या गोष्टी करतो. मग त्या ह्याच्यामध्ये हा भिशू काय म्हणतो, जीवन इतकं विद्रूप खास नाही, जीवन इतकं विद्रूप खास नाही. म्हणजे तुम्ही जे म्हणता ना इथं खूप दुःखच आहे, याच्या बाहेर पडता येत नाही, तो काय म्हणतो असं काही खास नाही. ह्याच्यावरून तुम्हाला काय कळतं, समजतं का काही? तर याच्यावरून तुम्हाला असं समजतं की त्या भिशूची इतकं लोक सांगत असताना, तो इतकं समजावून सांगत असताना की चाकोरी आहे, सुखदुःख असते, त्याला काय म्हणतो, तुम्ही इतकं सांगत आहे, अगोदरच दुःख आहे, मग तुम्ही वरून दुःख देताच कशाला? अगोदरच्या जीवनामध्ये यात नाही, तुम्ही कशाला सांगता? तर तो काय म्हणतो, जीवन इतकं विद्रूप हाच नाही, असं तो म्हणतो. म्हणजे तिचा आशावादी वृत्ती आहे, जगण्याची एक वृत्ती लेखकाची बी आपला इथं जाणवते आणि विश्वच्या माध्यमातून सुद्धा आपला ती जाणवते. कारण निराशावादीमध्ये जगण्यापेक्षा आशावादी का जगू नये, हा एक महत्त्वाचा संदेश इथं आपला देतो. तर तो जो काही सदाशिव आहे त्याला त्याला राग येतो विशूला, सदाशिवरावाचा, कारण तो एजंट पकडत असतो ना, मग त्याला मारण्याचा प्रयत्न करतो आणि मारतो सुद्धा त्याला. परंतु तो काय म्हणते, त्याला तितकं मारत नाही, मरत नाही, तो फक्त त्याला डोक्यावर त्याला मारतो. पुन्हा त्याच्यातले कैदीतले दिवस सांगितले आहेत. आता विशू काय केलाय, आता स्वातंत्र्यामध्ये तो घुसलाय, आता त्या वातावरणामध्ये आता कैदेमध्ये गेलाय, कारण त्याने सदाशिवरावाला मारले. तिथे गेल्यानंतर मग त्याला आणखी स्वातंत्र्याविषयी अधिक माहिती भेटते, क्रांतिकाराविषयी अधिक माहिती भेटते. तो भारावून जातो तिथल्या गोष्टीनं, तिथल्या त्या व्यक्तीमुळं, त्यांच्या त्या बोलण्यामुळं, त्यांच्या त्या ज्ञानामुळं त्याला आणखी अधिक अर्थ समजतो त्याच्यामध्ये. त्या पुढे त्या कैदेमध्ये बसल्यानंतर लोक कसे आहेत, कारण त्या कैद्यामध्ये सुद्धा दोन प्रकार आहेत, एक चांगले, एकाला चांगलं जेवण भेटतं, म्हणजे त्यांना खायला प्यायला चांगलं आहे, दुसरीकडे दुसरे लोक आहेत. तर हे सुद्धा त्याला वाटतं की असं कसं, इथं बी भेद आहे का? तर आहे, असं त्याचं सांगतं. त्यानंतर त्या दोघांमध्ये बोलणं होत असताना, म्हणजे त्याच्यामध्ये बसल्यानंतर, त्या कैदेमध्ये बसल्यानंतर दोघांमध्ये बोलणं होतं त्या कैद्याशी आणि दुसऱ्या कैद्याची ह्याची, म्हणजे क्रांतिकारी का असतो तो, त्याच्याबद्दल बोलत असताना त्याला खूप प्रश्न विचारते. हा जो काही विषय आहे उत्तर देतो थोडंफार, असं आहे, मग असं घेतल्यानंतर गरीब नीट होईल, गरीब घेतल्यानंतर आनंद होईल, आनंद घेतल्यानंतर सुख होईल. तो परत परत विचारतो, मग काय होईल, मग काय होईल, मग काय होईल. तर तो हैराण होतो, ह्याला नेमकं उत्तर द्यावं काय. तर तो काय म्हणतो, एक महत्त्वाची बाब इथं आपले लेखक सांगतात की सगळ्या गोष्टी आल्यानंतर, म्हणजे मार्क्सवादी विचारवंत आल्यानंतर, स्वातंत्र्य मिळाल्यानंतर, गरिबी दूर झाल्यानंतर, या जगाला जे काही महत्त्वाची गरज लागेल ती भारताच्या नीतीची लागेल. कारण भारताचं जे काही नीती आहे, जे काही बुद्धाचं आचरण आहे, किंवा ते काय सांगतं, शांततेच्या मार्गाने राहायला, एक मन शांत ठेवायला, किंवा एक बंधुभावाने राहायला. तर ही जी काही प्रेरणा आहे ही आपल्या भारताच्या नीतीची आहे आणि ती जगाला उद्या कळणार आहे, आणि यासाठी आपल्याला पुढे जायची गरज आहे, अशा प्रकारची एक नीती किंवा या दोघांमध्ये वृत्तांत होत असतो. तर इथं आपले लेखक हे भारताबद्दल सांगत आहात, भारताबद्दल ते कौतुक करत आहात, त्याच्यामध्ये हे सुद्धा आपल्याला दिसतं. त्याच्यामध्ये धर्म, आचरण किंवा जे अत्याचार आहेत, जे लोक किती शोषण करतात, हे बाजूला सारल्यानंतर आपली जी काही वृत्ती येणार आहे त्याच्याविषयी सुद्धा बोललं जातं. धर्माच्या नावाने लोक काय करतात हे सुद्धा थोडंफार तिथं आपला त्यांच्या बोलण्यावरून समजतं. म्हणजे चौकस वृत्ती ह्या लेखकाची आपल्याला याच्यामध्ये दिसते. त्यानंतर मार्क्सवादी वातावरण आहे. मग तिथं दोघं ते त्या कैदेमध्ये गेल्यानंतर त्याला असं वाटतं की हा कोण बाबा आहे, म्हणजे कोण सांगता अशा प्रकारे करायला पाहिजे. तर तो म्हणतो की काय तो मार्क्स मार्क्स देव आहे किंवा असं काहीतरी म्हटलं जातं तिथं. तर तिथं म्हणजे तिचं वातावरण निर्मिती आहे तिथं. त्या मार्क्सवादी विचारण्याची गोष्ट असं आहे, मग असं केलं पाहिजे, या सगळ्या गोष्टी तिथे सांगितल्या आहेत. मग तिथून बिशूच्या मनात कसा सुधार झाला किंवा त्याची वृत्ती कशी आहे तिथं दिसतं. आता बिशू जेव्हा घरी येतो, त्याची वृत्ती कशी असते, मनस्तापाची असते, वैतागलेला असतो. पुढे खूप सारे त्याला संघर्ष पाहायला भेटतात आणि पाहिल्यानंतर जो कैदेतून आल्यानंतर त्याला एक सुधार वाटतो. त्याला पुन्हा नोकरी भेटते, नोकरी करू लागतो. असं हा एक कादंबरीचा सारांश आहे असं मला वाटतं. कादंबरीमध्ये पाहत असताना खूप गोष्टी आहेत त्याच्यामध्ये सांगण्यासारख्या. मी तुम्हाला सारांशानं पहिल्यापासून शेवटपासून सांगितलं आहे. विशेष तुम्हाला एक जाणवलं असेल की बार बार मी एक गोष्ट म्हणतो की विशूच्या आत्मकथा आहे आणि त्याचा विकास कसा होत गेला हे सांगितलं आहे. म्हणजे तो पहिले सुरू त्याची वृत्ती चांगली आहे, मुळात तो कसा आहे, चांगला आहे, आणि समाजाबद्दल कितीही एक दाहक वातावरण, एक धोक्याचं वातावरण, संघर्षाचे वातावरण जरी आलं तरी त्याच्यामध्ये तो तग धरून राहतो, तो ढळमळत नाही. ते ढळमळला तरी पुढं काय करतो, चलण्याचा प्रयत्न करतो. जसं की तो काय म्हणतो की जीवन इतकं विद्रूप खास नाही.
तर असं कारण सदाशिवराव इतका मोठा असताना त्याला असं वाटतं की या चाकोरीच्या बाहेर जाता येत नाही किंवा याच्या बाहेर पडता येत नाही. असंच असताना सुद्धा तो छोटा मुलगा आता वयात आहे, 17-18 वर्षाचा आहे, तर त्याची वृत्ती आपला हे लेखक इथं सांगतात. पहा ह्या कादंबरीमध्ये खूप साऱ्या गोष्टी आहेत, त्या आपण मांडू शकतो. परंतु प्रत्येकानं स्वतःचं विश्लेषण करायला पाहिजे. काही गोष्टी जर सांगायच्या म्हटलं तर याच्यामध्ये आता आयडल हा मुलगा दावला, परंतु सगळेच मुलं असं असतात का भिशूच्या विकासाबद्दल ज्यांनी जरी सांगितलं आहे, तर सगळेच अशा गोष्टी असतात का? असं बी कधी प्रश्न निर्माण होतो ना. तुम्ही जर पहिल्या सुरू कादंबरी वाचली असेल किंवा एक स्वतः एक आनंद घ्यायचा म्हणून वाचला असेल, तुम्हाला कधी धक्का बसतो या गोष्टीचा, की ठीक आहे, बरोबर सांगितलंय त्यांनी की परंतु सगळ्याच ह्या गोष्टी ज्या भिशूच्या मध्ये आहेत, त्या सगळ्या मुलामध्ये असू शकतात का? हे थोडी कमतरता दिसते. पुन्हा तत्वज्ञानीपणा ह्याच्यामध्ये जास्त दिसतो. जसं की व्यावहारिक ज्ञान असेल किंवा सदाशिवरावाचं बोलणं असेल किंवा त्या कैदीमधील जे काही त्यांना क्रांतिकारी भेटतात त्याच्यात बोलणं असेल, हे जास्त तत्वज्ञानी वाटतं हे पुस्तक. म्हणजे कादंबरी आहे, कादंबरीमधल्या सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये जातात, परंतु झुकतंय त्याचं माप हे तत्वज्ञानाकडे. पुन्हा सामाजिकता सांगत असताना काही गोष्टी ते दुरावतात, परंतु सहसा जी वास्तविकता आहे ती माणूस दुरावत नाही त्याच्यामध्ये. म्हणजे अंगीकार करतात सगळ्या गोष्टीचा. जसं की दुःख आहे तर ठीक आहे किंवा चला बाबा हे माझ्या नशिबात आलंय. तर थोडी वृत्ती वेगळी दावल्या त्यांनी. म्हणजे वास्तविकता आहे, परत ती बी थोडी भिन्न होत आहे. असं मला वाटतं बरं का. तुम्ही स्वतः क्रिटिसिझम करा किंवा समीक्षा लिहित असताना असं म्हणजे कसं तुम्हाला जर या कादंबरीविषयी जर लिहा असं क्वेश्चन आला किंवा जे काही तुम्हाला क्वेश्चन येईल, मी पुन्हा देईलच तुम्हाला ते क्वेश्चन. तर दिल्यानंतर त्याच्यामध्ये काही गोष्टी लिहित असताना समीक्षा थोडी लिहायची 1-2 ओळीची. सगळ्या गोष्टी लिहिल्यानंतर त्याला काय म्हणतो आपण जसं जेवणामध्ये थोडी चटणी असते ना, म्हणजे तोंडाला गोडवा देते. तर थोडं तसं असं समीक्षा लिहिल्यानंतर ते बरोबर योग्य वाटतं, की स्ट्रक्चर बरोबर आलं आहे आन्सरचं. तर थोडी समीक्षा लिहा. आता मी जास्त काही यांना क्रिटिसाइज करत नाही, कारण ते क्रिटिसाइज करण्यासारखं नाही. कुठलीच कादंबरी आपली क्रिटिसाइज करण्यासारखी नाही किंवा समीक्षा करण्यासारखी नाही. परत ते आपल्या दृष्टीने असेल. आता जे काही साहित्यिक आहेत किंवा जे लेखक आहेत, त्यांनी करू शकतात अशा गोष्टी. परंतु तुम्ही जर त्यांची पुस्तकं पाहिली, आता क्रिटिसाइज करणाऱ्याची, तर ते खूप या पुस्तकापेक्षा डबल असतात ते. आता त्याच्यातून काय नेमकं घ्यायचं, काय समीक्षा करायची, त्याच्याबद्दल स्वतः म्हणजे ह्याच्यावर विचार करा, मनन करा आणि स्वतः 2-3 ओळी लिहून काढा त्याच्याविषयी, समीक्षेविषयी. म्हणजे खूप चांगलं होईल ते. म्हणजे आपली समीक्षा आहे ना ती. स्वतःच मार्क घ्यायचे म्हणजे सगळे तेवढे 200 पेजेस वाचण्यापेक्षा थोडंसं त्यांच्या जीवनाबद्दल माहीत असलं, थोडंसं दुसऱ्याच्या पुस्तकाविषयी माहीत असलं, तर आपल्याला थोडीशी समीक्षा करता येते. तर ती मी जास्त नाही केली. तुम्ही स्वतः करा त्याच्याबद्दल आणि या गोष्टी तुम्हाला नक्कीच समजल्या असतील, असं मला वाटतं आणि इथंच थांबूया आपण. काही अडचण आली तर पुस्तक आहेच तुम्हाला वाचायला ते आणि वरून पुन्हा हे जे काही आपलं पुस्तक आहे, काय त्याचं नाव? प्रदक्षिणा खंड. ते तुम्ही वाचा नक्की. कारण ते आपल्यासाठी गाईड आहे. कारण त्याच्यातले जे काही शब्द आहेत, जसे की आपण म्हणतो की एक स्वच्छंदवाद आहे किंवा सामाजिकता आहे, वास्तविकता आहे, ते आपल्याला त्याच्यामधून भेटतात. मग पुन्हा आपला क्रिटिसाइज करायला, त्या कादंबरीला पुढे न्यायला मदत होते. तर हा भाग आपण इथंच समजूया आणि तुम्ही स्वतः अभ्यास करणार असं मी मानतो आणि इथंच थांबूया आपण. स्वतःवर प्रेम करा, स्वतः अभ्यास करा आणि परत-परत लिहून याचा सराव करण्याचा प्रयत्न करा, जेणेकरून तुम्हाला मार्क भेटतील. तर इथंच थांबूया. धन्यवाद मित्रांनो.